जालना जिल्ह्यात आतापर्यंत 50% क्षेत्रावरती पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मात्र जे पेरणी केलेलं बियाणं होतं ते उगवलंच नसल्याचा धक्कादायक प्रकार अनेक ठिकाणी समोर येताना आता खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी गावातल्या एका शेतात मी पोहोचलेलो आहे. आपण जर पाहत असाल तर सोयाबीनचं बियाणं या ठिकाणी पेरलेलं होतं, मात्र ते उगवलंच नसल्याचा धक्कादायक प्रकार खरं तर आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. सगळा जो पट्टा आहे तो त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की सगळं काळं शेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सोयाबीनचं बियाणं पेरलेलं होतं मात्र या ठिकाणी काहीच उगवलं नसल्याचं प्रकार समोर आलेला आहे. अगदी तुरळक ठिकाणी एखाद दोन झाड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक आता झाल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकतो की या बाबांनी उकरून हे बियाणं काढलेलं आहे, मात्र हे बियाणं पूर्णपणे सडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बाबा दाखवा दे बियाणं. आपण पाहू शकतो की हे बियाणं जे आहे ते पूर्णपणे सडल्याच्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहू शकतो कंपन्यांकडून या ठिकाणी फसवणूक झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे आणि तसा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आपण पाहू शकतो की नेमकी काय वस्तुस्थिती आहे आपण जाणून घेऊया काही शेतकऱ्यांकडनं. त्यांच्या हातात आपल्याला काही कागदपत्र दिसत आहेत, काही सोयाबीनची बॅग दिसते. ग्रीन गोल्ड नावाची हे कंपनीची ही बॅग आहे. हीच सोयाबीन पेरलेली होती. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं? हे बघा, ग्रीन गोल्ड कंपनीचं बियाणं गोलापांगरी व इथल्या 1-2 खेड्यामध्ये अंदाजे 600 ते 700 बॅग इथे पेरल्यात. म्हणजे जवळपास 600 ते 700 एकरमध्ये हे बियाणं अजिबात उगलेलं नाही, फक्त ग्रीन गोल्ड कंपनीचं. आता काय याच्यामध्ये आम्ही कंप्लेंट सुद्धा केली तालुका कृषी अधिकारी, पण आतापर्यंत ते अधिकारी शेतात येऊन सुद्धा त्यांनी बघितलं नाही. हे सोबत त्याच्यासोबत ही पावती की ज्या दुकानातून आम्ही हे बी खरेदी केलं, दुकानदार सुद्धा याला उडवडीचे उत्तर देतात की आम्ही तुम्हाला रिप्लेसमेंट देऊ. परंतु या शेतामध्ये ज्यावेळेस आपण बी टाकतो, एक शेतकऱ्याची व्यथा त्यामागे जुडलेली असती. तो वर्षभर याच्यासाठी मेहनत घेतो, तो बी टाकतो पावसाच्या भरोशावरती, त्याच्यामध्ये मेहनत करतो, खत टाकतो. पण जर असं डुप्लिकेट बियाणं जर शेतकऱ्याला भेटत असेल आणि जर त्याची पूर्ण वर्षाची मेहनत वाया जात असेल तर याला जिम्मेदार कोण? खरं तर आतापर्यंत इथं तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार मॅडम यांनी व्हिजिट मारायला पाहिजे होती की आतापर्यंत एवढं नुकसान झालंय. आपण आता मुंडे साहेबांचे बघतो की ते कशा प्रकारे धाडी टाकतात आणि हे करतात. तसं ह्या शेतकऱ्यांना कधी हा न्याय भेटणार? आतापर्यंत कोणीच नाही आलं. कोणीच नाही. आतापर्यंत एकही अधिकारी या ठिकाणी फिरकलेला नाही. विभागाचा एकही अधिकारी कृषी विभागाचा एकही माणूस या ठिकाणी फिरकलेला नाही. आणि या ठिकाणी मी कडक असा इशारा या ठिकाणी शासनाला देतो की जर उद्यापर्यंत आमच्या शेतामध्ये कुठला अधिकारी आला नाही तर कलेक्टर ऑफिसला आम्ही सर्व शेतकरी तिथं ठिय्या आंदोलन करणार. आता ही आपण या शेतात परिस्थिती पाहतोय, हीच परिस्थिती किती ठिकाणी आहे आसपास तुमच्या गावात? 500 ते 600 एकर मध्ये सोयाबीन उगलेलं नाही. फक्त ग्रीन गोल्ड कंपनीचं हे सोयाबीन उगलेलं नाही. बाकीचं अंकुर वगैरे जे सोयाबीन आहे ते सगळं उगलं. ग्रीन गोल्ड ज्यांनी पेरलं ते सोयाबीन उगलेलं नाही. तुम्ही आता शेतामध्ये पाहिलं, असं गावात ज्यांनी ग्रीन गोल्ड पेरलेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊन बघू शकतो. कोणीही आमच्यापर्यंत आले नसल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांनी केलाय. त्यामुळे त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार असल्याचा सुद्धा इशारा दिला. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत. काय सांगाल? तुमच्या आता ती बॅग दिसते, किती बॅग खरेदी केल्या होत्या? मी हे बॅग केले 26. बर. मी 5 रुपये शेकड्याने याजाना पैसे काढून हे बियाणं आणलेलं आहे. बर. आता एक पण त्याच्यामध्ये हाय काही उगल्यासारखं दिसतं का तुम्हाला? नाही. आणि कुठलाच अधिकारी आला नाही अजून. दुकानदाराला म्हणलं, दुकानदार बी काही हे करेल. 26 बॅगचे किती रुपये तुम्हाला मोजावे लागले होते कृषी सेवा केंद्र? माझे एक 49,000 आहे आणि एक 49,000 2 बॅगचं 26 बॅगची टोटल समजा जवळपास 90-95,000. 95,000 रुपये खर्च करून तुम्ही बॅग आणले, मात्र उगवलं नाही. आता इशारा काय आहे तुमचा आणि मागणी काय आहे सरकारकडे? सरकारनं आम्हाला चढ द्यायला पाहिजे आधी बियाणं खत हे भरून. या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? 100% सर कारवाई व्हायलाच पाहिजे. असं जर शेतकऱ्याची जर फसवणूक होत असेल कंपन्याकडून तर त्याच्यावर 100% 1001% चांगल्या पद्धतीची कारवाई व्हायला पाहिजे. आणि जे बोगस बियाणं वाटपाची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा पुरी हस्तगत करून याच्यावर काहीतरी ठोस कारवाई व्हायला पाहिजे अशी शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे. आणि एका शेतकऱ्याला असं कृषी विभागाकडून तात्काळ मदत जाहीर व्हायला पाहिजे की तुमचं नुकसान झालं किती, काय किती, त्याच्यापेक्षा दुप्पट. कारण की आता पेरणीचा टाइम होऊन गेलेला आहे. आता ठीक आहे, आम्ही एखाद्या दुकानदाराकडे गेलो होतो, ते याच्याबद्दल आम्हाला बी देऊ शकतात, तक्रार केली म्हणून ते आतापर्यंत दिले नाही त्यांनी. पण बी दिल्यानंतर बी सर पेरायचा आता टाइम राहिलेला नाही, टाइम होऊन गेलेला आहे. शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की त्यांनी शेतकऱ्याला तात्काळ मदत काहीतरी एकरी 10,000 रुपये 12,000 रुपये मदत जाहीर करावी कृषी विभागानं. पेरणीला तितका खर्च आलेला आहे.
आपल्यासोबत हे बाबा आहेत, बाबांचं म्हणणं आपण जाणून घेऊया. काय म्हणाल बाबा, तुम्ही आता उगवलं नाही बियाणं, काय काय इशारा नाही, आहे आम्हाला पूर्ण तुमचा? आमच्या शेतीची भरपाई करून द्यावा एकर भरमाना. बर. 12,000 रुपये खर्च आला आम्हाला. महागाई बी घेऊन पण ज्या कंपनीचं बियाणं बोगस निघल्याचा आरोप तुम्ही केलाय, हा. त्या कंपनीचे अधिकारी कर्मचारी कोणी आले कोणीच नाही आले, कोणीच नाही बर. आले. आम्ही भरपूर बोललो पण नाही आले नाही. येऊ पाहू त्याच्या मागे अशी कामं लावली ती जनगणनाची मतदानाची. त्याला काही त्याला कंपनीकडे नाही ना, शेतकऱ्यासाठी नाही ती कंपनी, त्याच्यासाठी त्याच्या मतदानासाठी करते ती. हा, मग त्याला काय करते, शाळातले शिक्षक हो की नाही हो, मग टक्केवारी काऊन नाही येत, काय येत नाही, त्याच्या मग 17-60 कामं लावले ना, आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे? बरं, आता मागणी काय तुमची? मागणी काय नाही, आम्हाला 12,000 रुपये एकर प्रमाणे पैसे द्यावा. आता पेरण्याचा टाइम राहिला नाही, पेरणीचे पैसे द्यावा. एक एकरला 12,000 रुपये खर्च आलेले आहे. आमच्याजवळ बिल आहे, आम्ही काय अशी खोटं बोलणारे लोक नाही. आणि आता पेरणीचा टाइम हुकून गेला, आता पेरून काय उपयोग होणार आहे? हे आम्हाला एवढं हे करा द्या ना. एकूणच आपण पाहतोय की या सगळ्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये ज्या कंपनीचं बियाणं घेतलं होतं त्या कंपनीचे अधिकृत पुरावे त्यांनी आपल्याशी बोलताना दाखवलेले सुद्धा आहे आणि सत्य परिस्थिती काय आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. आपण पाहतोय की त्यांनी इशारा सुद्धा दिलेला आहे की तात्काळ या कृषी कंपन्यांनी, या ज्या कंपन्यांनी बोगस बियाणं दिलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करावी. खरं तर कृषी विभागाने कारवाई करावी, अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती येऊ असा कडक इशारा जो आहे तो शेतकरी बांधवांनी दिलेला आहे. आपण जर पुन्हा एकदा पाहिलं तर हा जो सगळा पट्टा आहे त्यामध्ये अनेक ठिकाणी बियाणं उगवलंच नसल्याचं धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणं या देणाऱ्या कंपन्यांवर केव्हा कारवाई होणार याकडे आता सगळ्या शेतकरी बांधवांचं लक्ष लागलेलं आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, गोलापांगरी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.